असं म्हणलं जाणाऱ्या पुणे शहरात आज कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे। आज 18 दिवस पूर्ण होत आली आहे। जवळजवळ फुरसुंगी आणि देवाची उरळ या ठिकाणी पुणे शहराचा कचरा टाकला जातो। पूर्ण त्या ठिकाणी ग्रामस्थांनी आंदोलन पुकारलंय आणि एकही गाडी त्या ठिकाणी येऊन दिली जात नाही आणि म्हणून पुण्यात जागोजागी कचऱ्याचे ढीग असे साठलेले पाहायला मिळत आहेत। काय त्रास होतो या कचऱ्याचा? किती दिवस झाले उचलला नाही? बरेच दिवस झाले उचललेले नाहीये आणि आमच्या इथं मुलं जेवायला येतात, त्या मुलांच्या याच्यावर कीटक वगैरे बसतात, डास वगैरे होतात, त्याचा आम्हाला खूप त्रास होतो आणि इथे सांगितलेल्या माणसांना स्वच्छ ठेवा तरी ते ठेवत नाहीत। आम्ही मेस चालवतो इथं आणि आमच्याकडे मुलं जेवायला येतात, त्या मुलांना ह्या कचऱ्याचा खूप त्रास होतो, त्यामुळे आमच्या बिझनेसवर परिणाम झालाय। मुलं कमी झालीत जेवणारी, जेवत नाहीत कचरा। पण असा कचऱ्याचा प्रश्न आहे, यात महापौर पालकमंत्री विदेशी दौऱ्यावर गेलेत, म्हणजे योग्य आहे का हा प्रश्न? पहिले महत्वाचा आहे का? योग्य कसं काय? महापौर विदेशी दौऱ्यावर जाणं चुकीचं आहे। पहिला हा प्रश्न सोडवला पाहिजे त्यांनी, तो महत्वाचा आहे। विदेशी दौरे काय करतायत? लोकांचे पहिले आरोग्याचे प्रश्न सोडवा ना तुम्ही। जवळ या ठिकाणी मंदिर देखील आहे, दुकानं आहेत, हॉटेल आहेत, असे वेगवेगळे त्रास या कचऱ्यामुळे या ठिकाणी लोकांना सहन करावे लागतात। आज 18 दिवस पूर्ण होत आलेत, परंतु कुठलाही तोडगा निघालेला नाहीये। परंतु मंत्री आणि महापौर आणि आयुक्त विदेशी दौऱ्यावर गेलेत। प्रश्न तरी कधी सुटणार? दाद तरी कुणाकडे मागायची? प्रश्न तरी कुणाकडे करायचे? आता असं प्रश्न पुणेकरांना पडलाय। कॅमेरामॅन विजय राऊतसह मिकी घई, एबीपी माझा, पुणे।